इराणकडे विकसित केलेलं युरेनियम ते इस्फहानच्या आण्विक केंद्रामध्ये लपवलेलं आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी हा अंदाज वर्तवलाय। त्या युरेनियम केंद्राचा आम्ही तपास करू शकलेलो नाही असंही त्यांनी म्हटलंय, पण याची तपासणी करता येईल अशी आशा देखील ग्रॉसी यांनी व्यक्त केली आहे। हे युरेनियम कुठल्याही स्थितीत इराणमधून निघायला हवं अशी ही भूमिका ग्रॉसींनी मांडली आहे। इराण आणि अमेरिका यांच्यामधलं हे युद्ध अमेरिकेला 25 दशलक्ष डॉलर्सना पडणार आहे। संरक्षण मंत्रालयाच्या वित्तीय प्रमुखांनी युद्धाचा खर्च मांडलाय। भारतीय रुपयामध्ये विचार केला तर युद्धाचा खर्च हा 2.47 लाख कोटी रुपये असल्याची शक्यता आहे। संरक्षण मंत्री हेक्सेत यांच्याकडून काँग्रेसमध्ये युद्धाचं समर्थन करण्यात आलंय। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्यासाठी आणि ही खुली करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अगतिक झालेले दिसतात आणि त्याच अगतिकतेमधून सामुद्रधुनीचं ट्रम्प यांच्याकडून नामांतरण केलं जात आहे। ट्रम्पची सामुद्रधुनी म्हणून त्यांनी एक्स वरती पोस्ट टाकलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।